इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. विठ्ठलरूपी बालकांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि समाजऋण. वळिवडेच्या तेजस जाधव यांचा राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान. माणसाचं मोठेपण त्याच्या पदवीवर किंवा संपत्तीवर मोजता येत नाही, तर त्याच्या काळजात दुसऱ्यासाठी असणाऱ्या करुणेवर आणि तळमळीवर ठरतं. आजच्या काळात जिथे प्रत्येकजण स्वतःच्या जगण्याच्या रहाटगाड्यात व्यस्त आहे, तिथे वळिवडे गावातील तेजस चंद्रकांत जाधव नावाचा एक तरुण शांतपणे कोणत्याही आवाजाशिवाय सामाजिकतेची एक पंथी तेवत ठेवत आहे. BA पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून खाजगी नोकरीत राबतानाही तेजस यांनी आपल्या गावाशी मातीशी असणारी नाळ कधी तुटू दिली नाही. नोकरीचा ताण आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी वळिवडे गावामध्ये समाजकार्याचा जो ध्यास घेतला आहे, तो खरोखरच कौतुकास्पद आहे. गावातील कुमार विद्या मंदिर या शाळेसाठी त्यांनी वेळोवेळी दिलेली मदत केवळ आर्थिक नसून ती लहान मुलांच्या भविष्याला दिलेली एक मायेची ऊब आहे. शाळेत जेव्हा चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी निघते, विठुरायाच्या नामाचा गजर होतो, तेव्हा या बाल वारकऱ्यांचा सोहळा नयनरम्य व्हावा म्हणून स्वतःचा रथ देऊन सहकार्य करणारा तेजस यांच्यातील हा भाव केवळ मदतीचा नाही, तर आपल्या संस्कृतीवर आणि संस्कारावर असणाऱ्या गाढ श्रद्धेचा आहे. त्यांच्या या निष्ठावंत कार्याची दखल घेऊनच 2022 मध्ये मुख्य मानवाधिकार संस्थेने त्यांची करवीर तालुका उपाध्यक्षपदी निवड केली होती. पण गुणांचा आणि निस्वार्थ सेवेचा सन्मान योग्य वेळी व्हावा लागतो. समाजकार्याचा हाच दीपस्तंभ अधिक तेजोमय व्हावा म्हणून प्रेस मीडिया लाईव्हच्या वतीने श्री तेजस चंद्रकांत जाधव यांची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तेजस जाधव यांचा हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव नाही, तर वळिवडे गावातील प्रत्येक त्या हाताचा सन्मान आहे, जो दुसऱ्याच्या मदतीसाठी पुढे येतो. एका सामान्य खाजगी नोकरदाराने मनात जपलेली ही सामाजिक संवेदना आजच्या तरुण पिढीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरत आहे. प्रेस मीडिया लाईव्हसाठी पश्चिम महाराष्ट्र उपसंपादक भरत शिंदे. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.